की माझ्यासोबत कपट नीती झाली आणि तेव्हापासून मी ठरवलं की समोरच्या माणसाला खाली उतरल्याशिवाय मला या ठिकाणी थांबायचं नाही। आणि आज प्रकाश भाऊंसारख्या अनेक लोकांनी या ठिकाणी चंग बांधला होता, पण केला होता आणि त्यामुळं आज घनसावंगी तालुक्यामध्ये डॉक्टर हिकमतदादा उडान यांच्या रूपानं या ठिकाणी परिवर्तन आपण या ठिकाणी बघत आहोत। मित्रहो, राजकारण असेल, समाजकारण असेल, हे करत असताना नेतृत्व हे जिम्मेदारी घेणारं असलं पाहिजे। आणि आज मा जिजाऊच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि ज्यांनी हिंदू धर्माचा झेंडा हा अटके पार लावला, त्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने, युवा दिनाच्या निमित्ताने आज अत्यंत असा हा सुंदर असा सोहळा या निमित्ताने संपन्न होत असताना जाणीवपूर्वक मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की व्यासपीठावर बसलेले दोन्हीही आमदार हे जिम्मेदारी घेणारे आहेत। मित्रांनो, राजेश दादा यांचे वडील जरी माजी आमदार असले, जरी राजकीय घराचा त्यांना वारसा असला, तरी सुद्धा मागच्या 15 वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात जाऊन, घराघरात जाऊन त्यांनी लोकांप्रती, जिल्हा परिषद सदस्याच्या प्रती, ग्रामीण भागाच्या प्रती केलेलं काम हे आम्ही या ठिकाणी आमच्या डोळ्यांनी, तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहिलेलं। परिणाम काय झाला? पक्षाला कळालं की नेतृत्व करणार हे युवक नेतृत्व, याला संधी दिली पाहिजे। आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून मागच्या लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी, अजितदादांनी त्यांना लोकसभेची तिकीट दिलं। काय झालं मित्र? ज्या पक्षामध्ये मी आहे त्या पक्षामध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणतंही नाव पुढे नाही आलं पाहिजे। आणि म्हणून नेहमीच ग्रामपंचायत पासून, सोसायटी पासून, विधानसभेपर्यंत, लोकसभेपर्यंत आणि मराठवाड्यापर्यंत कपट नीती करणाऱ्या नेतृत्वाने समोरच्या व्यक्तीसोबत हात मिळवणी केली आणि सगळ्यात मोठा खड्डा हा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पडला। परिणाम असा झाला की 5 वर्ष एका युवक नेतृत्वाला या लोकसभा मतदारसंघाला या ठिकाणी मुकावं लागलं। नंतर दुसरी लोकसभा आली, पक्षाने ठरवलं 6 महिने 8 महिने त्यांनी काम केलं। वरच्या काही कारणांमुळं ऐन वेळेस त्यांना या ठिकाणी माघार घ्यावा लागली। परंतु नेतृत्व खचलं का? अजिबात नाही। पक्षासोबत राहिलं, निष्ठेने राहिलं। आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या आमच्या राजकारणामुळं आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये मी आणि महेंद्र भाऊ थांबलो होतो। त्यांनी आमच्याकडे आले, आम्हाला विनंती केली, आम्हाला सक्रिय केलं, आमचं आणि अजितदादांचं बोलणं करून दिलं, आम्हाला या ठिकाणी काही शब्द दिले आणि तो शब्द स्वतःचं तिकीट कटल्यानंतर सुद्धा त्या शब्दापासून एक तसूभर सुद्धा पाठीमागं न हटण्याचं काम हे या ठिकाणी राजेश दादांनी या ठिकाणी केलेलं आहे। हे नेतृत्वाचं काम असतं की जिम्मेदारी घ्यायची। ज्या लोकांना आपण शब्द दिला, स्वतःच्या प्राणाची बाजी जरी लागली, काही जरी करावं लागलं, तरी सुद्धा दिलेले शब्द हे या ठिकाणी पाळायचे। दादांनी आम्हाला शब्द दिला होता, नगरपंचायत सह तुम्ही माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घ्या, प्रचंड असा निधी
मी नगरपंचायतला देईन आणि त्यानंतर आम्ही प्रवेश केल्यानंतर राजकीय फेरबदल झाले. स्वतःच्या मतदारसंघातला निधी रद्द करून त्यांनी या नगरपंचायतला 3 कोटी रुपयाचा रस्त्याचा निधी दिला. आपल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला 4 कोटी रुपयाचे जलसंधारणचे कामं दिले. याला म्हणायचं की जिम्मेदारी घेणं. 2014ला तुम्ही या मतदारसंघामध्ये स्वतःची निवडणूक सोपी व्हावी म्हणून एक जणाला तिकीट घ्यायला लावलं, त्याला काम करायला लावलं. ऐन वेळेस लक्षात आलं की मराठा ओबीसी वाद या मतदारसंघामध्ये होईल, निवडणूक जड जाईल. तुम्ही समोरच्याला खाली बसवलं आणि सांगितलं की मुंबईचा माणूस आहे, अधिकारी आहे, मतदारसंघ माहीत होणार नाही आणि मतदारसंघ कळेपर्यंत बॅग घेऊन तो पुन्हा मुंबईला जाईल. परिणाम 10 वर्ष ज्यांना तुम्ही हिणवलं, ज्यांना तुम्ही बॅग घेऊन मुंबईला जाईल असं म्हणालात, नेहमी दुसऱ्यांसाठी खड्डे खाणारे तुम्ही 2014ला या ठिकाणी स्वतःसाठी खड्डं खाल्लं. परिणाम 2024ला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दादा आज या ठिकाणी आमदार झाले. 2014ला दादांचा पराभव झाला. श्यामनाना आणि हिकमत दादा दोघं जण मतदारसंघामध्ये फिरत होते. 14ला पराभव झाल्यानंतर दादा जसे आज आभार दौरे करतात त्याच पद्धतीनं गावागावामध्ये गेले, लोकांना आभार मानले, सांगितलं मी नवीन असताना सुद्धा तुम्ही मला 45,000 मतदान दिलं. मागच्या वेळेस तुम्ही अनेक कपटनीत्या केल्या. 2019ला अत्यंत कमी मताने दादांचा पराभव झाला. बाहेर पडल्याबरोबर दादा म्हणाले की तुमचं कुणाचंच काही चुकलं नाही, चुकलं ते माझं, चुका झाल्या त्या माझ्याकडून, माझ्यामुळं हा पराभव झाला. याला काय म्हणायचं? जिम्मेदारी घेणं. 2024ची निवडणूक झाली. मित्रहो, महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला माणूस हा फक्त स्वतःची निवडणूक लढतो, परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार 4 उमेदवाराची यंत्रणा या ठिकाणी चालवत होता. स्वतःची यंत्रणा चालवत होते, दुसऱ्या 2 उमेदवाराची यंत्रणा या ठिकाणी चालवत होते. मराठवाड्यामध्ये झाला नाही एवढा खर्च तुम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये केला, परंतु लोकांनी या ठिकाणी ओळखलं होतं आणि तुमची पाठ या ठिकाणी लावण्यात आली. तुमचा पराभव या ठिकाणी झाला. खोटं नॅरेटिव्ह तुम्ही आयुष्यभर तुम्ही पसरवलं, दादांबद्दल पण पसरवलं आणि ज्यांना आज तुम्ही आणि मी त्रिमूर्ती म्हणून या ठिकाणी ओळखतो त्यांच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी तुम्ही पसरवण्याचं काम केलं. नेहमी महेंद्र भाऊ असेल, शैलेंद्र भाऊ असतील, चंदूनाना असेल, यांच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा तुम्ही लोकांमध्ये पसरवल्या, वेगवेगळे नॅरेटिव्ह त्यांच्याबद्दल तुम्ही प्रस्थापित केलं आणि त्यांना अनेकदा राजकीय परिस्थितीपासून तुम्ही या ठिकाणी रोखलं. परंतु माणूस एकदा चुकतो, 2दा चुकतो, 3ऱ्यांदा त्याला लक्षात येतं. आणि अत्यंत ठामपणे मी तुम्हाला सांगतो की हे तिन्ही बंधू जसे वरून गोरे तसेच आतून सुद्धा आहेत. आणि बाकी पवाराचं मला माहित नाही,
की कोणाचा रंग कसा आहे, आतून कसे आहेत आणि बाहेरून कसे आहेत. पण ह्या 3 भावाचा अनुभव मात्र माझा आहे. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत सरळ, एकदा दिलेला शब्द कधीही न फिरवणारे हे सगळे बंधू आहेत. आता मला सांगा, मित्र म्हणून आम्ही अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. भाऊ माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, प्रोटोकॉलनी मोठे आहेत, प्रोफाईलनी मोठे आहेत. माझ्या नंतर भाषण करण्याचा मान त्यांचा आहे. पण सरळ मनाचा माणूस आहे. कोण मोठं होत असेल काही घेणं देणं नाही, कोणी पैसे कमवले असतील काही घेणं देणं नाही. सगळ्यांना त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे मिळालं पाहिजे हा सरळ भाव त्यांचा आहे. नेहमी त्यांनी मला सांगितलं की नाही दादा तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो. आजकाल असं राजकारण तुम्ही बघता का कुठं? असं कुठेही या ठिकाणी होत नाही. परंतु मित्र कसा असावा, तर ते या 3 भावाकडे बघून या ठिकाणी मित्र हो तुम्हाला आणि मला या ठिकाणी माहिती आहे. या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. तिन्ही भाऊ रात्रंदिवस तुमच्या आणि माझ्यासाठी लोकांसाठी या ठिकाणी उभे असतात. बाकीचं कुणी असतं का? परंतु त्यांच्याबद्दल चुकीच्या अफवा तुम्ही या ठिकाणी नेहमी पसरवण्याचं काम करता. परंतु आता लोकांनी ते सगळं या ठिकाणी ओळखलेलं आहे. मित्र हो, समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या बाबतीमध्ये आमचे एक मित्र म्हणाले की त्या ठिकाणी लोकांची मांदियाळी आहे. शब्द थोडासा चुकला आणि वेलांटी चुकली, ती दुरुस्त करा. मांदियाळी नाही तर ते मिंधेआळी आहे. त्या ठिकाणी तुम्ही कधी जर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी आजीजी करणारे लोक भेटतील, पण स्वाभिमानी लोक त्या ठिकाणी भेटणार नाही. मित्र हो, आज एवढा व्याप असताना सुद्धा डॉक्टर हिकमत दादा उडान आम्ही त्यांना अनेकदा म्हणालो की काही बाबतीमध्ये दादा आपण बसलं पाहिजे. पण त्यांनी सांगितलं 2014 ला सुद्धा 2019 ला सुद्धा मी प्रत्येक माणसाकडे या ठिकाणी आभार मानण्यासाठी गेलो ज्या लोकांनी या मतदारसंघामध्ये धोका पत्करून पुढे होऊन माझ्यासाठी मतदान केलं. त्यांचे आभार मी त्यांच्या गावात जाऊन या ठिकाणी मानले पाहिजे, मी नतमस्तक झालो पाहिजे. त्यांनी आमचं कुणाचंही ऐकलं नाही आणि आठवड्यातले 4 दिवस दादा हे वाड्या तांड्यावर आणि गावामध्ये जाऊन लोकांना या ठिकाणी भेटतात. मला बऱ्याच जणांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही 2-3 जणांनी मेसेज पण टाकले की तुम्ही काही लोकांवर बोला. पण आपला आजचा दिवस हा आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे आणि बिगर मिसाच्या लोकांवर आम्ही काही बोलत नसतो. कारण लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि खरं बोलण्यासाठी मनगटात ताकद लागत. आणि जे जे प्रश्न आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मांडले त्याचा परिणाम काय झाला, तुम्ही एवढी कपट नीती करून सुद्धा डॉक्टर हिकमत दादा उडान हे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. आम्ही म्हणलं तुम्ही भ्रष्टाचारी आहेत, लोकांनी मतदान केलं. आम्ही म्हणलं तुम्ही हलकट आहेत, लोकांनी मतदान केलं. आम्ही म्हणलं तुम्ही नीच आहेत, लोकांनी मतदान केलं. आम्ही म्हणलं तुम्ही कपट नीती करता, लोकांनी मतदान केलं. हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे. आणि आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी मांडतो ते मुद्दे जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही खोडून दाखवा. आज आम्ही सांगतो, तुम्ही सांगता भाषणामधून की आम्ही उसात राजकारण करत नाही. कोण म्हणतं उसात राजकारण करत नाही? आमच्याकडे मेसेज आहे. तुम्ही लिंबोनीच्या माजी सरपंचाच्या बाबतीमध्ये मेसेज टाकलेला की हा ऊस थोडासा लेट करा.
जर तुम्हाला उसामध्ये राजकारण करायचं नाही तर मग मेसेज का टाकला? आमच्या खडका आसन किंवा आपला परिसर आसन नवीन शक्कल लढवली, मिक्स प्रोग्राम. ज्यांचे सुरुवातीला या ठिकाणी ऊस गेले त्यांचा सगळ्यांचा प्रोग्राम आता कुठे गेला? लेट गेला. आणि कोण म्हणतं उसामध्ये राजकारण करत नाही? तुम्ही करता आणि हे सिद्ध करून दाखवा. जर हिंमत असेल तर गावागावामध्ये तुम्ही ऊसाच्या याद्या लावा. भाऊ त्या दिवशी बोलले म्हणून तीर्थपुरीतली एक यादी तुम्ही लावली, बाकी गावाच्या याद्या का नाही लावल्या? नाही लावल्या. आम्ही म्हणतो तुम्ही आमचा सागर सहकारी साखर कारखाना घनसावंगीचा चोरला आणि अंबड तालुक्यामध्ये वर्ग केला. आम्हाला कुणालाही माहिती नाही. आमचा कारखाना आम्हाला परत द्या. आणि जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवा की आम्ही तो कारखाना चोरला नाही. मी जाहीरपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जाणीवपूर्वक तुम्ही या विधानसभा मतदारसंघाचे रस्ते होऊ दिले नाही, कारण या भागातला ऊस हा इतर कारखान्याला जाईल म्हणून. इतर कारखाने येऊन आमचा ऊस इतर कारखाने येतील म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी रस्ते होऊ दिले नाही. आणि जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही या राज्याचे कॅबिनेट मंत्री होतात, तुम्ही एक पत्र दाखवा या ठिकाणी सुखापुरी ते तीर्थपुरी रस्त्याचं, सुखापुरी ते शहागड रस्त्याचं, सुखापुरी ते पिंपळगाव रस्त्याचं एकही पत्र तुमच्याकडे नाही. पुन्हा एक जाहीर आरोप मी तुम्हाला या ठिकाणी करतो की आजही तुम्ही 2 ते 2.5 टन प्रत्येक शेतकऱ्याचा काटा मारतात. आणि जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही खुलं आवाहन करा की इतर काट्यावरून तुम्ही तुमचा ऊस मोजून आणा आणि नंतर माझ्या कारखान्याला घाला. आमचा कारखाना आहे दादांचा, आम्ही सांगतो की दुसरीकडून ऊस मोजून आणा आणि नंतर दादाच्या कारखान्यावर तुम्ही मोजा. तुमच्यात हिंमत नाही या सगळ्या गोष्टीची. आम्ही जाहीरपणे या सगळ्या गोष्टी बोलतो. तुम्ही म्हणता ना की मला लोकांबद्दल प्रेम आहे, मी लोकांचं खूप काम करतो, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवा. जाहीरपणे आज या ठिकाणी या जाहीर सत्काराच्या निमित्ताने हे प्रश्न या भागाचे अत्यंत ज्वलंत प्रश्न असल्यामुळं आज जाहीरपणे मी या ठिकाणी समोरच्यांना आवाहन करतो. मित्र, या ठिकाणी राजेश दादा हे अजितदादांचे अत्यंत जवळचे. दादांनी शब्द दिला की राजेश तू थांब, तुला मी 6 महिन्यामध्ये आमदार करील. दादाने 3 महिन्यामध्ये विधान परिषदेचा आमदार त्यांना या ठिकाणी केलं. आणि आपले लाडके आमदार हिकमत दादा हे शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे. दोन्ही नेते हे या विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचे. आणि म्हणून हा एकत्रित सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण करत आहोत. राजेश दादा अर्थ खातं हे अजितदादाकडे असल्यामुळं दादांनी खूप मोठे मोठे प्रस्ताव या विधानसभा मतदारसंघाचे तयार केलेले. आणि जसा सोनपेठचा प्रस्ताव तुम्ही दादांकडे घेऊन गेलात त्या 400 कोटीचा, बरोबर असेल माझा आकडा, 425 कोटी, तर तसाच आमच्या सुद्धा विधानसभा मतदारसंघाचा आम्ही तुमच्याकडे देऊ. तुम्ही त्यासाठी मदत करा. आणि दादा सुद्धा तुमच्याकडे सुद्धा 3 नगरपंचायती आहेत, त्याचे मोठे मोठे प्रस्ताव तुम्ही तयार करा. आणि दादा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा पाथरी विधानसभा मतदारसंघाला एकनाथ शिंदे साहेबांकडून या ठिकाणी मिळवून देतील. दोन्ही मतदारसंघ हे गोदाकाठचे, दोन्ही नेते हे अत्यंत गुणी, प्रचंड लोकांची कणव असणारे आणि काम करणारे. आणि दोन्ही मतदारसंघ हे मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचे. मागच्या 25 वर्षामध्ये स्वतःचं मंत्रिपद मिळवण्यासाठी
अनेकांनी स्वतःला मराठवाड्याचा नेता म्हणलं, परंतु मला पूर्ण विश्वास आणि सार्थ अभिमान आहे की हे दोन्ही नेते उद्या मराठवाड्याच्या नेतृत्वाची भूक या ठिकाणी भागवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आज खऱ्या अर्थाने या जाहीर सत्काराच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक गोष्टी होत्या ज्या या निमित्ताने बोलणं आवश्यक होत्या. वेळेचं भान 100% मला या ठिकाणी आहे आणि दोन्ही दादांचं भाषण आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना मी या निमित्ताने विश्वास देतो की आम्ही सगळेजण या विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ज्या पद्धतीनं तुमच्याकडं रात्रंदिवस मतदान मागण्यासाठी आलो, जे शब्द तुम्हाला आम्ही दिले दादाच्या वतीनं, आमच्या सगळ्या युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो की ते एक ना एक शब्द दाम दुप्पट पूर्ण करण्याचा विश्वास या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. आणि दोन्ही नेते या ठिकाणी आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी आलात. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी या सत्कार समारोहासाठी आलात, त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.